आपल्या तालुक्यातील इंग्रजी शिक्षक विजयकुमार कागदे ज्यांचा योगाचा मोठा अभ्यास आहे, त्यांची स्वतःची मुलगी पण योगामध्ये मोठं प्रावीण्य मिळवलं आहे. ती यांचा मुलगा आणि मुलगी, मला वाटतं स्वप्नील नाव आहे सरांच्या मुलाचं. ते दोघं जण बीड जिल्हा क्रीडा कार्यालयात 10-12 वर्षापूर्वी आले होते एका स्पर्धेला. आणि चिकट आणि चिकाटी असलेले व्यक्तिमत्व ज्याला म्हणून असं, ज्यांच्याकडे चिकाटी हा मोठा गुण आहे असे आमचे राऊत सर, ज्यांनी मला या ठिकाणी विनंती केली, आग्रह केला की सर तुम्ही जर या कार्यक्रमाला याल, क्रीडा क्षेत्राचं जे काही जिल्ह्याचं काही काम करतायत मुलांसमोर जाईल. म्हणलं सर लगेच हो दिला. शाळेने जर नाही सोडलं तर मी रजा टाकून येऊ शकतो, कारण माझा घरचा कार्यक्रम आहे. जेव्हा वातावरणात निर्माण होतं या गेल्या 2 तासापासून, असं वाटतं की माझ्या शाळेतच मी आजही आहे. तशीच मुलं शांत बसलेली आहेत, जी जवळपास 2 तास एका जागी मुलं बसणं हे मोठे दिव्य आहे, जे शिस्तीत बसलेले आहेत. पुन्हा शिक्षकाला त्या नाही इकडे वगैरे समोर शांत बस, थोड्या करू नकोस असं सांगू लागलेलं नाही. अशी समोरची अतिशय प्रिय जनता, विद्यार्थी मुलं आणि मुली या ठिकाणी जेव्हा पदार्पण केलं आपल्या गावाच्या वेशीनंतर आपल्या शाळेच्या कमानीमध्ये, तेव्हा पाहिलं की सर तुम्ही एकदम जाऊ नका शाळेत. म्हणलं का? इथं स्वागत होणार आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे, पण स्वागत कोणाचं असतं? कोणीतरी व्हीआयपी व्यक्ती, ज्याला आपण आमदार, खासदार, मंत्री, संत्री, पुढारी असं कोणतरी मोठा व्यक्ती लागतो. इथं मात्र एका सामान्य शिक्षकाचं स्वागत होत आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण संस्कार दिले आमच्या काळजाच्या काकांनी, दादांनी. व्यक्ती कशात मोठा पाहायचा, कशाने मोठे पण जाण्याचे, त्यांनी एक एक गुण त्यांनी त्यांचा व्यक्तीचा जोपासला आणि छोट्या छोट्या गुणांचं कदर करत आज एवढा मोठा शिक्षण क्षेत्रात वटवृक्षाने उभा केला. असे आमचे काळजाचे दादा आणि त्यांचे पुत्रद्वय, त्यांनी जीवाचा रान करू शकतात बाणी करून शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागात ही मोठी संस्था उभी केली आहे. पाहिलं तर लेझिम, मला माझा लेझिम आठवला. माझ्या पण शाळेत लेझिम घेतो, पण तिथं मला वाद्य काम करावं लागतं. तिथं शिक्षक सूचना देत होते, मुलं काहीही गडबड गोंधळ न चुकता लेझिमचं प्रदर्शन ते पाहिलं. आणि लेझिम मध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे असे आमचे केशव काकडे सर, ज्यांनी स्वतः त्या मुलांना घडवले, लेझिम पथकाची तयारी केली आहे, विविध फॉर्मेशन त्या ठिकाणी केले. तसेच नंतर पुढे आल्यावर जेव्हा आम्ही इथं स्थानापन्न झालो सर्व मान्यवरांसोबत, की तो खो खोच्या ग्राउंड वरती विविध मानवी मनोरे, एक मनोरा करायचं म्हटला 2 मुलं मृत्यू करायचं म्हणले सावधानमध्ये तर थोडं अवघड गोष्ट असते. एकमेकावर दहीहंडीची रचना किंवा 3-4 मजली रचना त्यांनी विविध कवायती दाखवली. जिम्नॅस्टिक ज्याला म्हणतो आम्ही, मदर गेम, कवायती प्रकार, लवचिकता ज्याला लागते आणि चिकाटी आणि ताकद लागते, अशा प्रकारच्या खेळाचं मनोऱ्यांचं प्रदर्शन या ठिकाणी पाहिलं. त्याप्रमाणेच रिंग फेकणे, त्याला टेनिस फाईट आम्ही असं म्हणतो, आणि त्यासोबत विविध प्रकारच्या दोरीवरच्या कसरती मुलींनी केलेल्या आम्ही पाहिल्या. मी मोठा आनंदित झालो की खरं तर राऊत सरांना मला असं मला वाटतं की आपण जेव्हा भेटलो 10 वर्षापूर्वी, तेव्हा जर आपण या ठिकाणी आणला असता, कदाचित ही जी काही इथं आपली खेळाची परंपरा आहे, अभ्यासाची परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसं काम तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं मुलांना आपल्याला घेता आलं असतं, जेणेकरून आपल्या शाळेतली बरीचशी मुलं आणि मुली विविध क्रीडा प्रकारात तालुका नव्हे, जिल्हा नव्हे तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर सरकू शकतात, असं त्यांच्या चेहऱ्यावर मला ते दिसत आहे. कारण का क्रीडा खात्यामध्ये अनेक संधी आहेत. आता आपण लगेच एखाद्याला प्रश्न विचारला तर बा तुला काय व्हावं वाटतं रे, सांगतात लगेचच मला डॉक्टर, इंजिनियर किंवा मोठा वकील किंवा मोठा तज्ञ एखाद्या क्षेत्रात संशोधक व्हावं वाटतं. पण फारसे लोक शिक्षक व्हावं असं म्हणत नाहीत, क्रीडा क्षेत्रात काम करावं असं कुणीच म्हणत नाही. का तर सगळ्या ठिकाणी पाहिलं वृत्तपत्रात 8वं पान, शेवटचं पान आमच्यासाठी येतं. 7 वाजता खेळाचा आमचा रोज जे टाइम टेबल मध्ये तो 8वा किंवा 9वा तास शेवटचा तास असतो. आणि त्याप्रमाणे आता माझंही भाषण किंवा माझं जे काही मनोरंजन व्यक्त करायची संधी मला मिळाली आहे तीही शेवटच्या करण्यात मिळालेली आहे. कारण का पाहुणा एकदा जेवून पुरणपोळी, गुलाबजामुन, काय जिलबी, शेव, त्याला जे आवडणारे पदार्थ आहेत ते खाऊन थोडा थकला, मग त्याला पळवायचं काम करायचं ते आमच्याकडे आलेलं असतं. असं थोडंसं मेजवानी नसलेलं थोडंसं मी मनोगत व्यक्त करणार आहे. फारसं आपल्याशी बोलणार का नाही की आपण 2-3 तास बसलाय, मी पण इथं बसलेलो होतो. अर्ध्या तासानंतर मांडी बदलायची वेळ येते, 1 तासानंतर उभं राहून चाललं पाहिजे, 2 तासांनी काय